मला आणि माझ्या समाजाला फक्त आरक्षणाचा न्याय पाहिजे, यासाठी माझा मराठा समाज पेटून उठलाय। तुम्ही किती शिव्या घातल्या, माझा मात्र मराठा समाज स्वतःच्या जातीपासून आणि लेकरापासून मागे नाही हटू शकत। किती काही केलं तरी आता मागे नाही सरकायचं। आता ही आरपारची एकदाची लढाई आहे, एकदाच आता जे होईल ते होऊ द्यायचं, परंतु मराठ्यांना आरक्षण मिळवून द्यायचं, ते पण ओबीसीतूनच। कितीही आडवे येऊ द्या, आता थांबत नाही। आता तर नवीन नवीन फडणवीस साहेबांनी आमदार उभा केले, एकाच एक, कुणी कापून टाकीन म्हणतंय, कुणी तुकडे करीन म्हणतंय। आता काय याचे तुकडे करतोय काय माहित, आता सगळी वेगळी वेगळी स्टाईल आहे, जे तोंडाली येईन ते। यांना फडणवीस साहेबाच्या माध्यमातून यांना यांच्या संपत्त्या सांभाळायच्या आणि मला माझा मराठा समाज सांभाळायचा। यांना हाव फक्त संपत्तीची आणि सत्तेची आणि खुर्चीची आहे। मराठा समाजाचे लेकरं मोठे व्हावे त्यांना का वाटत नाही? आम्हाला काय विचारता, कोणचा पक्ष आणि कोणचा नेता, आम्हाला तुम्ही काय विचारता? तुम्हाला गरीब मराठा मोठा व्हावा असं का वाटत नाही? शेतकरी गरिबांचे पोरं मोठे होऊ नये तुम्हाला असं काय वाटतं? माझ्या गरीब मराठ्यांनी रात्रंदिवस काम केलं, त्याचा लेकरू अधिकारी बनू नये असं तुम्हाला काय वाटतं? या सरकारमधल्या आमदारांना आणि मंत्र्यांना गरिबांचे पोरं मोठे होऊ नये असं का वाटतं? का तुम्ही हट्ट धरलाय तुमचा नेता आणि पक्ष मोठा करण्याचा? तुम्ही या समाजासाठी कधी बोलणार आहेत की नाहीत? या मराठ्यांचे गरिबांचे तुमच्यावरती काही उभार आहेत की नाहीत? तुम्हाला संपत्ती आणि पद या गरीब मराठ्यांमुळे मिळालेत। या गरीब मराठ्यांचा आक्रोश तुम्हाला काय ऐकायचा नाही? गरीब मराठ्यांचे लेकरं आरक्षणासाठी टाळू फोडतायत, तुम्हाला का त्यांची किंकाळी ऐकू येत नाही? तुम्हाला पक्ष आणि नेताच कसा ऐकायला येतोय? का तुम्ही आमच्या मन एखाद्या वेळेस विचारत नाही? प्रत्येक वेळेस आमच्याच काळजाचे आणि आमच्याच लेकराचे मुर्दे पाडायचं काम तुम्ही हातात का घेतलं? असं नेमकं तुम्हाला झालंय काय की ज्या गरीब मराठ्यांनी तुम्हाला त्या पदावरती, मानाच्या प्रतिष्ठेच्या पदावर बसवलं, त्याच मराठ्यांचे आज वैरी म्हणून तुम्ही काम करायला लागलात? कोणता पक्ष आणि कोणता नेता, कोणासाठी काम करताय तुम्ही? या समाजाने तुम्हाला मोठं केलंय, या समाजाने तुम्हाला त्या पदावरती बसवलंय। गोरगरीब झिजलाय तुमच्यासाठी, गोरगरिबांनी प्रचार केलाय तुमचा, गोरगरिबांनी रात्रंदिवस तुमच्या मागे पुढे पळाले, गरिबांनी पैसा लावलाय, गरिबांनी तुमच्यासाठी ताकद लावली। गरिबाला वाटलं कधी काही आपल्या कामाला येईल। आज तुम्हीच आमदार झाले, मंत्री झाले, आज तुम्हीच माझ्या गरीब मराठ्यांच्या विरोधात बोलायला लागलात। देवेंद्र फडणवीस तुम्हाला मराठ्यांनी कधी काय कमी केलं? प्रत्येक मराठ्यांनी स्वप्न बघितलं तुम्ही सत्तेवर बसला पाहिजेत। आज तुम्ही सत्तेवर बसलात तर त्या सत्तेचा उपयोग माझ्या गरीब मराठ्यांच्या विरोधात तुम्ही करायला लागलात। मराठ्यांचेच आमदार मराठ्यांच्याच विरोधात उभा केलेत। तुम्हाला असं करायचं तरी काय? तुम्हाला तुमच्या संपत्तीसाठी गरीब मराठा कायमचा मारायचा की काय? गरीब मराठ्यांमुळे तुम्हाला ते आश्चर्य बघायला मिळालंय। गरीब मराठा जर तुमच्या पाठीशी नसता तर तुम्हाला आयुष्यातही ते आश्चर्य बघायला मिळालं नसतं। आज ज्या पैशाच्या मस्तीवर तुम्ही बोलताय तो पैसा सुद्धा या गरीब मराठ्यांमुळेच तुम्हाला मिळालाय। तुम्ही आज ज्या संपत्त्या घेतल्यात त्यापासून तुमचं सगळं कुटुंब धोक्यात आलंय। या मराठ्यांमुळेच तुम्हाला ती शान होती। आज मराठ्यांनी तुमच्या डोक्यावरचा हात काढला तर तुमच्या संपत्त्या तर जाणार,
पण तुम्ही सुद्धा कायमच्या घरी राहणार. मी काय चुकीचं केलंय? देवेंद्र फडणवीस साहेबांना माझा सवाल आहे, मी काय चुकीचं केलं? गरीब मराठ्यांना आरक्षण मागितलंय, ते देण्याऐवजी तुम्ही षडयंत्र करायला लागलात, खोट्या केसेस करायला लागलात, आमदारांच्या विरोधात उभा केलेत, तेही मराठ्यांचेच. काय चूक झाली? मराठा आरक्षण मागितलं ही आमची चूक आहे का? आम्ही तुम्हाला दोन्ही हाताने दिलंय, आज आम्हाला देण्याची वेळ आली तर तुम्ही षडयंत्र करायला लागलात. मराठा आरक्षण मराठ्यांच्या पोरांसाठी मागितलंय. तुम्हाला नाही कळणार फडणवीस साहेब, आरक्षणामुळे आमच्या पोरांचं किती वाटोळं झालंय ते नसल्यामुळं. आज रस्ते जाताना आणि येताना सुद्धा मराठ्यांचे पोरं भेटतायत, मराठ्यांचे मायबाप भेटतात आणि सांगतायत आरक्षण मिळालं, माझं पोरग MBBS ला लागलं. कुणी सांगतं पोलीस अधिकारी झालाय, कुणी सांगतंय नायब तहसीलदार झालाय. हा आनंद या मराठ्यांना बघायचा आहे. तुमच्या डोळ्यात फडणवीस साहेब आमचा आनंद का खुपतोय? का मराठ्यांचे लेकरं अधिकारी झाले तुम्हाला बघायचे नाहीयेत? काय चुकीचं पाऊल मराठ्यांनी उचललं आतापर्यंत? स्वतःच्या लेकराला न्याय फक्त मागितलाय, दुसरं तुम्हाला मागितलं काय? तर तुम्ही षडयंत्र करून मराठ्यांच्या अंगावरती मराठ्यांचेच लोक घालायला लागलात. कुठं पाप फेडणारे तुम्ही.